सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पाण्याचा माठ कधी घरी आणावा, कसा आणावा, कुठे ठेवावा, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये माठ कुठे ठेवावा, कोणत्या दिशेला ठेवावा आणि रोज माठाजवळ एक उपाय काय करावा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पिण्याचा माठ कधी आणावा, कसा आणावा, कुठं ठेवावा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पिण्याच्या पाण्याचा माठ कधी आणावा, तर पिण्याच्या पाण्याचा माठ तुम्ही सोमवारी आणू शकतात. शुक्रवार माता लक्ष्मीला प्रिय असा वार आणि मातीचा माठ लक्ष्मीकारक ठरतो, समृद्धीकारक असतो, आपल्या घरात सुख खेचून आणत असतो. बघा, ज्या घरात भरलेला पाण्याचा माठ असतो ना, त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही. पैसा असू द्या, यश असू द्या, आरोग्य असू द्या, त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही. म्हणून तुम्ही मोठा आणा किंवा लहान आणा, पण पिण्याच्या पाण्याचा माठ आपल्या घरात अवश्य असावा. बघा, आणि त्यातल्या त्यात आता उन्हाळा सुरू आहे, पिण्याच्या पाण्याचा माठ तर आपल्या घरात हवाच. त्याचबरोबर सूर्यास्तानंतर अजिबात माठ घरी आणू नका. अगदी काही वेळा तर अगदी रात्र होते तेव्हा माठ घरी अजिबात आणू नका. ती माठ असेल किंवा केरसुनी, मीठ या गोष्टी कधीच रात्री आणत जाऊ नका. तुम्ही जर मानतात वास्तुशास्त्रानुसार तर या गोष्टी आवर्जून माना. माठ असेल, केरसुनी असेल, मीठ असेल, तुरटी असेल, या वस्तू आपल्या घरात रात्री कधीच आणत जाऊ नका. सूर्यास्त होण्याच्या आतच आपल्या घरात घेऊन या. आणि माठ तर आवर्जून सकाळी आणा, दुपारी आणा, पण संध्याकाळ होण्याच्या आत, दिवे लागण्याच्या आत आपल्या घरात माठ जरूर घेऊन या. आता माठ कोणत्या रंगाचा आणायचा, लाल रंगाचा की काळ्या रंगाचा? तुमच्या घरात आधीपासून ज्या रंगाचा माठ आणत असाल महिलांनो, दादांनो, त्याच रंगाचा माठ आणायचा आहे. आता तुम्हाला आधीपासून तुम्ही काळ्या रंगाचा माठ आणत असाल आणि आता लाल रंगाचा माठ घ्यायचा आहे तुम्हाला, तर आणू शकता तुम्ही. आधीपासून तुम्ही लाल रंगाचा माठ वापरत होतात आणि आता काळ्या रंगाचा माठ आणायचा आहे तुम्हाला, तर आणू शकता. गेरू लावलेला माठ अतिशय शुभ ठरतो. पांढरा, निळा, पिवळा माठ अजिबात आणू नका. बघा, बाजारात वेगवेगळ्या रंगाचे माठ मिळतात आपल्याला, ते घेऊ नका. तुम्ही जर मानतात वास्तुशास्त्र तर आवर्जून मानायचं आहे. लाल रंगाचा, काळ्या रंगाचा माठ अतिशय शुभ ठरतो. यात पाणीसुद्धा नीट थंड होतं आणि जल आणि पृथ्वीचे प्रतीक मानले जाते माठ. आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्यापासून, पाचवी पूजनापासून ते मेल्यानंतर मडकं फुटेपर्यंत हे मडकं काही आपली साथ सोडत नाही. म्हणून माठ आपल्या घरात माठ हवाच आणि आणायलाच हवा. म्हणून माठ तुम्ही सोमवारी घेऊन या किंवा शुक्रवारी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल शांततेत, फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या घरात माठ आणायचं आहे. अगदी रात्रीचे दिवे लागण्याची वेळ झाली तेव्हा माठ आणू नका महिलांनो, दादांनो. सकाळी घेऊन या किंवा संध्याकाळ होण्याच्या आत आपल्या घरात माठ आवर्जून आणायचं आहे. आणि सोमवारी आणला तुम्ही माठ तर अतिशय म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. चंद्र आणि पाण्याचा खूप संबंध आहे. तुमचा चंद्र मजबूत नसेल कुंडलीतला तर आवर्जून सोमवारी माठ आणण्याचा प्रयत्न जरूर करायचा आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडगार पाण्याची गरज पडते. बाहेरून उन्हातून जाऊन आलं की फ्रीजमधील थंडगार पाणी पिल्याने आपल्या शरीराला खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. पण तेच बघा, तुम्ही जर माठातलं थंडगार पाणी पिले तर तुमची तहानही भागेल आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा माठातलं पाणी खूप खूप म्हणजे हितकारक आहे आपल्या आरोग्यासाठी. मातीच्या मटक्यातलं पाणी काही वेगळंच चविष्ट लागतं. बघा, मातीची आपण नवीन माठ आणला की धुतला की सुंदर वास येतो. कसा बरं, तर पहिला पाऊस जसा पडतो ना, जसा मातीवर पहिला पाऊस पडतो, किती सुंदर सुगंध असतो. तो पहिल्या पावसाचा दिवस काही वेगळाच असतो.
आणि जेव्हा आपण पहिला माठ घरी आणतो आणि तो धुतो स्वच्छ, त्यात पाणी भरतो, त्या पाण्याला सुगंधसुद्धा पहिल्या पावसाचा सुगंध असतो. किती सुंदर बघा. आणि त्यातलं थंडगार पाणी पिल्याने बघा आपल्या आरोग्याला किती हितकारक गोष्टी आहे या. म्हणून पिण्याच्या पाण्याचा माठ आवर्जून आपल्या घरात हवाच आणि नेहमी असायला हवा. बघा आजकालच्या काही घरांमध्ये कुणीच पिण्याचा पाण्याचा माठ भरत नाही, पण हे चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार भरलेल्या घरात नेहमी भरलेला घडा माठ असावाच. म्हणतात ना, भरलेला घडा आणि घरात पैशाचा धनाचा सडा. म्हणून माठ आवर्जून आणा. बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी माठ आपल्या घरात भरलेला घडा माठ आवर्जून असावा. आता आधीचा तुमचा माठ असेल चांगला आहे आणि तुम्हाला विनाकारण खर्च नको, तर जुना माठ घेऊन कुंभाराकडे जा. त्या माठाला छान नवीन गेरू वगैरे लावून आणला. अगदी नवीन आणलेल्या माठासारखाच होऊन जाईल. तुमच्या माठाला नळ असेल आणि तो नळ गळत असेल तर माठ बदलून टाका किंवा कुंभारवाल्या दादांकडे घेऊन जा. ते नळसुद्धा नीट करून देतील. गळत्या नळाचा माठ घरात कधीच ठेवू नका. टपकत असेल तर आपल्या घरात विनाकारण खर्चसुद्धा वाढतात. म्हणून घरात विनाकारण खर्च नको असेल तुम्हाला, तर आवर्जून गळते नळ असेल माठाला तर ते बदलून टाकायचे आहे. किंवा तुम्ही नवीन माठ आणला आणि तुमचा माठ तुम्हाला टाकून द्यायचा नसेल, अगदी चांगला आहे. बघा काही वेळा तर 10-10, 15-15 वर्ष होतात, पण माठ अगदी चांगले असतात. असे माठ टाकून द्यायचा खरंच जीव होत नाही. आपली लक्ष्मी असते ती. तर तुम्हाला नसेल टाकून द्यायचा तर कुंभारवाल्या दादांकडे घेऊन जा. काळा असेल, लाल असेल, छान असा गेरू वगैरे लावून देतील. नवीन सारखा तुम्हाला छान करून देतील. नळ गळका असेल त्याला नवीन नळ लावून आणा. बघा रोज भरलेल्या माठाजवळ महिलांनो एक उपाय करत जा. कितीही तुमच्या घरादाराला पितृदोष असेल तर आवर्जून हा उपाय करा. करून तर बघा, खाली जाणार नाही. तर भरलेल्या माठाजवळ एक दिवा, संध्याकाळी दिवा लागणीला आपण देवघरात दिवा लावतो, तुळशी मातेजवळ दिवा लावतो, आपल्या मुख्य दाराशी एक दिवा लावतो, तर आवर्जून अगदी मातीची छोटीशी पंती घ्यायची आहे. मातीचीच घ्यायची आहे. मातीच्या माठाजवळ मातीचीच पंती लावायची आहे. एक दुहेरी वात घ्यायची, त्यात थोडंसं तेल टाका. तिळाचं असेल, जे तुमच्याकडं तेल असेल, मोहरीचं, तिळाचं, जे तुम्ही देवांच्या दिव्यांसाठी तेल वापरताना ते तेल टाका थोड्या वेळ. आणि थोडंसं जरी टाकलं चालेल. आणि तो दिवा लावायचा आहे माठाजवळ. पण तो दिव्याची वात कुठे यायला हवी, तर दक्षिण दिशेकडं. नमस्कार करावा दक्षिण दिशेकडं बघून आणि आपल्या पितृदेवांचं स्मरण करावं. रोज संध्याकाळी हा उपाय करून तर बघा, ही सेवा करून तर बघा. मोठ्यातले मोठे पितृदोषातून मुक्तता मिळते. मग माहेरचा पितृदोष असू द्या किंवा सासरचा पितृदोष असू द्या, दोन्हीकडील पितृदेवता आपल्याला भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात. आणि ज्या कामात अडीअडचणी येतात ना, मग लग्न कार्यात अडीअडचणी असतील, घरात पैसा टिकत नसेल, आरोग्य कुणाचं नीट नाही, लेकरा बाळांना शिक्षण असो, नोकरी असो, काही ना काही अडथळे येत असतील, तुम्हाला काही ना काही तक्रारी असतील, सगळ्या तक्रारीतून तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल आणि घरात सुख शांतता नांदायला लागेल. तुमच्या पती पत्नीमधील वादविवादसुद्धा दूर होतील. घरात मुलंसुद्धा हसती खेळती राहतील, त्यांना प्रगती मिळायला लागेल. सुंदर उपाय आहे. भरलेल्या माठाजवळ रोज दिवा लागणीला एक दिवा जरूर लावा. अगदी थोड्या वेळ लावला ना तुम्ही चालेल, पण आवर्जून दक्षिण दिशेकडं तोंड करून असा एक दिवा जरूर लावा. पाण्याचा मातीचा माठ आपल्या शरीरातील जल आणि पृथ्वी तत्वाचे अस्तित्व वाढवण्याचे काम मातीचे मटके करत असते. अक्षय तृतीयेला जर तुम्ही माठाचे दान केले तर पितृदोषातून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. आपले पितर पूर्वज संतुष्ट होतात. आणि तुम्हाला माठाचे दान करायचे असेल तर तुम्ही या अक्षय तृतीयेला जरूर करा. उन्हाळा सुरू आहे. एखाद्या रस्त्याच्या कडेला जिथे दूर दूरपर्यंत कोणतीही हॉटेल, घर नसेल, अशा ठिकाणी तुम्ही माठ भरून पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्था करू शकता. असे केल्याने सुद्धा खूप पुण्य मिळतं आपल्याला. आपले स्वामी समर्थ महाराज तुम्हाला इतके भरभरून देतील की तुम्हाला सांभाळायला 4 हातसुद्धा कमी पडतील. म्हणून या अक्षय तृतीयेला एखादा माठ दान करता आला तुम्हाला तर आवर्जून करा.
आता एखाद्या मंदिरात दान करता आला माठ तुम्हाला, तिथं करू शकता. किंवा जिथं दूरवर म्हणजे हॉटेल नसेल, घर वगैरे नसेल, जिथून ये जाय चालते, कुणाला अचानक तहान लागली आणि त्या माठातलं पाणी पिलं ना, तर भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळतील. म्हणून पिण्याच्या पाण्याचा माठ आवर्जून दान करा. मग तुम्ही एखाद्या गरीबाला सुद्धा दान करू शकता. असं दान नाही करता आलं तुम्हाला, म्हणजे मंदिरात दान नाही करता आलं, एखाद्या रस्त्याच्या कडेला नाही ठेवता आलं, मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला छोटा माठ जरी दान केला ना तरीही चालेल. आता माठ घरी आणल्यानंतर घरात कोणत्या दिशेला ठेवावा, तर तुम्ही पूर्व, पश्चिम, उत्तर, ईशान्य या दिशेंना माठ आवर्जून ठेवा. दक्षिण दिशेकडं अजिबात माठ ठेवू नका. आणि जल आणि अग्नी एकत्र पण ठेवू नका. म्हणजे आपला गॅस असेल, किचन ओट्यावर जर तुम्ही माठ ठेवत असाल, तुम्हाला 2 ओटे असेल तर तुम्ही गॅसच्या त्या बाजूला जरी दुसऱ्या ओट्यावर जरी माठ ठेवला तरीही चालेल. आता सर्वांना 2 ओटे नसतील, मग काय करायचं महिलांनो, गॅसमध्ये आणि पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये अगदी थोडीशी गॅप राहील, एखादं भांडं बसेल तिथं, तर तशा पद्धतीने तुम्हाला माठ ठेवायचा आहे. आपलं गॅस आणि माठामध्ये थोडा का होईना अंतर ठेवायचं आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, ईशान्य या दिशेलाच माठ ठेवायचा आहे. दक्षिण दिशेकडं माठ ठेवू नका. आपण जेव्हा माठाजवळ दिवा लावतो ना, त्या दिव्याचं तोंड, मुख आपलं दक्षिण दिशेला यायला हवं. अशा पद्धतीने आपल्याला माठ ठेवायचा आहे. तुम्ही काळ्या रंगाचा माठ आणू शकता, लाल रंगाचा, अतिशय शुभ ठरतो. बघा, जल आणि पृथ्वी यांचा अंश आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे. म्हणून माठ आवर्जून आपल्या घरात आणायचाच आहे. आता नवीन घरात जाताना तुम्ही जर जुन्या घरातून नवीन घरात जात असाल तर जुन्या घरातला माठ अजिबात घेऊन जाऊ नका. नवीन घरात गेल्यावर नवीन माठ घ्यायचा आहे. जुन्या घरातला माठ तिथंच सोडून द्यायचा आहे. आता तुमचा माठ तडा वगैरे गेला, खराब झाला, तर मुद्दामून तो माठ फोडत बसू नका. माठ खराब झाला असेल तर कचरा कुंडीत सुद्धा टाकून देऊ नका. तो माठ उचलायचा. एखाद्या झाड असेल किंवा माती असेल तुमच्या घराच्या बाहेर वगैरे, तिथं ठेवून द्या. आपोआप मातीत माती मिसळून जाईल. पण चुकून सुद्धा माठ, मटकं फोडण्याचा प्रयत्न करू नका. लेकरांना सुद्धा तो माठ हातात देऊ नका, म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा अशा चुका होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.